माझे नाव अलका अंकुश खंडाई। हे माझे मोठे भाऊ हनुमान जगन्नाथ तळेकर आणि हे माझे 2 नंबरचे भाऊ भीमराव जगन्नाथ तळेकर। पाठीमागे 2 दिवसापूर्वी पाळीव रोडला बारवर अचानक भांडणं झाली हे आम्हाला समजलं आणि त्या भांडणामध्ये त्याच्यावर वार करण्यात आले आणि त्या भीतीपोटी त्याने आत्महत्या केली। आणि आता सध्या माझ्या भावांची मनस्थिती पण नाही आहे की त्याच्याबद्दल काही 2 शब्द बोलतील। त्यांच्या वतीने मी बोलत आहे कारण मला पण खूप वाईट वाटत आहे माझ्या भावाच्या मुलाबद्दल, म्हणून मी हे बोलत आहे। आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे। कुणावर वाद होता, भांडण झालं होतं, असं काय होतं का? काय नाही, पहिल्यापासून गावात मुलगा चांगला वागत होता, भांडण वगैरे काय कोणाचं काय नव्हतं। पण ती बारवरच पहिली बार भांडण झाल्यामुळं परत मारहाण झाल्यामुळे त्यानं परत मारेन म्हणून अशी भीतीपोटी त्यानं असं केलं असावं। नक्की तुमचा आरोप कुणावर आहे? कुणावर आरोप आहे? माझा त्या बारवाल्यावर आहे। मला पुढे अपेक्षा काय? त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी। त्याने कठोर शिक्षा व्हावी। आताही अनाथ झाले, तो एकच मुलगा होता त्यांना आहे। आता त्यांनी कोणाच्या आधारावर जगायचं? आई पण जरा आजारीच असते, आईचं काय असं म्हणजे डोकं चालत नाही बरोबर, चालत नाही मुलाच्या आईचं पण। मग वडील एकटे काय करणार? त्यांनी कोणाच्या जीवावर म्हणजे जगायचं राहिलेलं आयुष्य? असा विषय आहे। म्हणून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। बाहेरच्या व्यक्तीने तुमच्या मुलाला मारहाण केली, बाहेरच्या मालकाच्या व्यतिरिक्त बाहेरच्या मालक बरं का, त्यानंतर त्यांनी फोन केला त्यांच्या गावी आणि गावावरनं माणसं आली 4-5 जण, मालक त्यात होते आणि मालकाने त्या 4 माणसांनी मिळून मारलं पायपन। त्याची CCTV कॅमेरा TV फुटेज चेकिंग करावी।